आज जागतिक ध्यान दिवस आहे। तर आजच्या जागतिक ध्यान दिवसामध्ये आजचा जो विषय निवडला गेलेला आहे सरांच्या मार्फत आणि माझ्या विचारानुसार दैनंदिन जीवनामध्ये ध्यानाचं महत्त्व काय। तर ध्यान ही जी एक प्रक्रिया आहे ही आता काही नवीन अशी प्रक्रिया नाही। आता नेमकं ध्यान म्हणजे काय आहे हे आपल्याला पहिले समजणं गरजेचं आहे। आपल्याकडे पतंजली नावाचे एक योग गुरु होऊन गेलेले, त्यांच्या माध्यमातून आपण 8 प्रकारचे आपल्या जीवनाला छान बनवण्यासाठी टप्पे किंवा आपण प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो। तर त्याविषयीचं मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगेन। त्याचा पहिला जो टप्पा आहे त्याला आपण यम असं म्हणू शकतो। यम म्हणजे नेमकं काय, तर आपला स्वभाव आणि आपलं वर्तन, आपला स्वभाव आणि आपलं वर्तन हे एकमेकाशी संबंधित असतं। मग यामध्ये यमामध्ये काय असतं नेमकी, की आपल्यामुळे त्या यमाच्या माध्यमातून आपण आपल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर ज्यावेळेस कोणत्याही प्रकारचं वर्तन करतो किंवा व्यवहार करतो, तो व्यवहार आपण असा केला पाहिजे की तो एकदम त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा छल कपट किंवा कोणाच्याही प्रकारे ईर्ष्या असं काही नसलं पाहिजे। म्हणजे आपला जो स्वभाव आहे तो असा असला पाहिजे की आपल्या त्या वाणीतून निघालेल्या शब्दामुळे किंवा आपल्या बॉडी लँग्वेजमुळे इतर कोणालाही नुकसान होता कामा नये। आणि राहिलं वर्तन, आपण ज्या वेळेस समोरच्याकडनं चांगलं वर्तनाची अपेक्षा करतो, आपण जसं समोरच्या संग वर्तन करणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या संघसुद्धा समोरचा वर्तन करणार आहेत। म्हणून आपल्या जीवनामध्ये तो नियम ज्याला आपण यम म्हणतो तो पाळणे फार गरजेचं आहे। त्या दुसऱ्यानंतर दुसरा जो टप्पा येतो यामध्ये त्याला आपण नियम म्हणतो। तर आपल्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये जोपर्यंत आपली नियमावली नाही आहे तोपर्यंत आपला तो आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत होणार नाही किंवा तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही। मग नेमकं काय असतं त्याच्यामध्ये नियमामध्ये, तर नियमामध्ये जर आपण जर विचार केला की आज सकाळी आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो त्याच वेळेस पहिले आपण धरती मातेला नमस्कार केला पाहिजे। कारण धरती माता एक अशी संज्ञा आहे की त्या संज्ञेमध्ये पहिला नियम येतो तो म्हणजे क्लिनिनेस। आता क्लिनिनेस कशाची, क्लिनिनेस आपण आपल्या शरीराची करतो, पण शरीराची ज्यावेळेस आपण क्लिनिनेस करतो तुम्हाला काय वाटतं की बाहेरून जर आपण स्वच्छता आपलं अंग क्लीन केलं म्हणजे आपण शुद्ध झालो असं वाटतं का, तसं नाही आहे। जेव्हापर्यंत आपण मनाने शुद्ध नाही आहेत तोपर्यंत बाहेरून कितीही आपण स्नान केले सकाळ दुपार संध्याकाळ त्याचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही। मग आपली सगळ्यात मोठी दिनचर्या सुरू कधी करायला पाहिजे, ब्रह्ममुहूर्त हे नाव प्रत्येकाने ऐकलेलं असतं। ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती, सकाळी 3:30 ते सकाळी 5:30 वाजता, म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदर आपली दिनचर्या ही सुरू झाली पाहिजे। मग ब्रह्मचर्य का निवडलं गेलं ध्यान धारणासाठी, ध्यान धारणासाठी हा टाईम म्हणजे असं असतं की प्रकृती त्यावेळेस म्हणजे धरती माता आणि त्याच्यातले असलेले जेवढे काही जीव आहेत ते सगळे शांत असतात। आणि त्या वेळेमध्ये आपल्याला सुद्धा आपल्याच घरामध्ये आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या पर्यावरणामध्ये अशा प्रकारचे सगळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतात की जेणेकरून तुम्ही ध्यान धारणा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही।
आता याचं जर लाईव्ह एक्झाम्पल जर म्हटलं, इन द मंथ ऑफ जूनमध्ये मी इगतपुरीला विपश्यनाच्या 10 दिवसाच्या मेडिटेशन सेंटरमध्ये गेलो होतो. आता तुम्ही म्हणशाल सर मग मेडिटेशनमधून जाऊन तुम्ही काय शिकलात? तर मागच्या त्या 10 दिवसामध्ये तिथं सगळ्यात मोठं जर मी जर काही शिकलं असेल तर ते मौन धरणं. मौन म्हणजे काय? आपण कोणाशीही कारणाव्यतिरिक्त चर्चा ही केली नाही पाहिजे. मग मला काय तिथं अनुभूती आली त्या 10 दिवसामध्ये की मी 10 दिवस कोणाही संग एक शब्द न बोलता मी माझे 10 दिवसाची दिनचर्या ही तिथं काढली. मग त्याच्यामुळे माझ्या बॉडीवर काय इफेक्ट झाला? शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या मी एवढा सक्षम झालो. आणि साधारणतः रोजचे 12 ते 14 तास किंवा 14 ते 16 तासपर्यंत जरी मी कार्य केलं तर मी थकत नाही. आता तुम्ही म्हणजे असं स्पेशल मी काय करतो? तर मी काय नाही, इन द मॉर्निंग ज्यावेळेस मी उठतो त्यावेळेस आपली ध्यान धारणेसाठी मी तिथं बसतो. म्हणजे ध्यान म्हणजे काय? मी कोणत्याही प्रकारच्या माझ्या विचारावर कंट्रोल करत नाही. म्हणजे यामध्ये फक्त काय आहेत? येणारा श्वास म्हणजे इनकमिंग श्वास आणि बाह्य करणारा श्वास, याच्यावर आपण फक्त फोकस करायचा. मग आपण फोकस कसं करणार? मग यासाठी फोकस करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? ध्यान मुद्रामध्ये बसावं लागेल. मग ध्यान मुद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी असं बी बसू शकतात, कोणी असं सुद्धा बसू शकतं नमस्कार करून, कोणी डोळे उघडे ठेवून बी ध्यान करू शकतात, कोणी डोळे बंद करून बी ध्यान करू शकतात. ध्यानाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग यामध्ये ध्यान करताना आपण येणारा श्वास आणि जाणारा जो बाहेर येणारा जो श्वास आहे याच्यावर आपण काय केलं पाहिजे? आपली तिथं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? एकाग्रता ही करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण नाही आहे तोपर्यंत आपण ध्यानामध्ये हळूहळू प्रगती करू शकत नाही. मग ध्यान जर केलं तर नेमकं होतं काय? आपल्या शरीरामध्ये आपला मेंदू हा 24 तास कार्यरत असतो. आपल्याला असं वाटतं आपण 6 ते 8 तास झोपतो, पण तो मेंदू कधी झोपतो का? मेंदू कधीही झोपत नाही. म्हणजे त्यावेळेस तो मेंदू आपण ज्यावेळेस झोपतो असं म्हणतो किंवा स्लीपिंगच्या त्या मोडमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस फक्त आणि फक्त आपलं शरीर जे असतं ते आराम करत असतं, पण तो मेंदू मधल्यामध्ये त्याला पुन्हा रिएनर्जाईज करत असतं, त्याला ऊर्जाही मिळत असते. आणि तीच ऊर्जा आपण मॉर्निंगला जर ध्यानधारणाचं जर रोज नियमित रूपाने जर त्याच्यावर जर कार्य जर केलं तर आपल्याला काय होईल? त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होईल. आता तुम्ही सगळे विद्यार्थी दशामध्ये आहे, यातले काही विद्यार्थी करतात, पण माझी अशी प्रत्येकाला आग्रह राहील की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं कार्य स्वयं करणे आणि घरच्यांना सुद्धा इतर कार्यामध्ये मदत करणे हा आपला एक नियमाचा भाग आहे. मग पुढे जर आपण म्हटलं तर संतोष. अरे आजच्या तारखेला नियमामध्ये संतोष आहे का? कोणी संतुष्ट प्राणी दिसतो का तुम्हाला? कोणीच नाही. ॲज अ ह्युमन बिईंग त्याच्या अपेक्षा हे प्रत्येक दिवस वाढलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढतच चाललेलं आहे, त्याला काही लिमिट नाही. परंतु मला इथं असं सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, ज्या साधनांची आपल्याला गरज आहे, आपण फक्त आणि फक्त त्याचाच घरच्यांकडे प्रस्ताव दिला पाहिजे आणि त्याच वस्तू आपण घेतल्या पाहिजे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती छोटासा प्रयत्न आहे. पुढे आपण असं म्हणतो की नियमामध्ये आपण प्रत्येकजण आपली आपली पूजा अर्चना आपलं करत आहे. काय उद्देश याच्या पाठीमागं? कारण तो आपण ज्या कोणत्याही देवाला मानतो त्याच्या पुढे आपण स्वतःला समर्पित करतो. काय करतो? स्वतःला नतमस्तक करतो. पुढे आलं स्वाध्याय. आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, इथं प्राध्यापक तुम्हाला रोजच्या आपल्या दिनचर्यामध्ये नंबर ऑफ पिरियडमध्ये वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान देतात. स्वाध्याय म्हणजे इथं नेमकं काय समजलं तुम्ही? की जे काही इथं शिकलेलं आहात
पुढचा त्यामध्ये जर आपण जर म्हटलं की आपले जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय आहारावर निर्मित, म्हणजे आपण अशा प्रकारचं सात्विक भोजन केलं पाहिजे किंवा अशा प्रकारचं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे, त्यानुसार आपलं शरीर सक्षम बनेल आणि त्याचबरोबर आपली बुद्धीसुद्धा सात्विक बनेल. आणि ज्यावेळेस आपण सात्विक जेवण सोडून तामसिक जेवणाकडे वळेल तर त्यावेळेस काय होणार आहे, सगळ्यात त्याचा परिणाम आपल्याला राग यायला सुरुवात. पुढचं पुन्हा त्यामध्ये ध्यान. ध्यान म्हणजे बेसिकली काय आहे, मनाची स्थिरता. आपलं मन आहे, कोणी सांगू शकेल का मन कुठं असतं? हा एक पार्ट आहे, पण तो आपण स्पेसिफिक सांगू शकत नाही की शरीराच्या ह्या पर्टिक्युलर जागेवर मन आहे. परंतु आपण बरेचसे निर्णय आपल्या लाईफमध्ये मनाच्या माध्यमातून घेतो. आपण इमोशनल, भावनिकदृष्ट्या इमोशनल होऊन निर्णय घेत असतो. त्याऐवजी आपण प्रत्येक वेळेस भावनाच्या बरोबर, भावनिक निर्णय घेण्याच्या बरोबर आपण बौद्धिक दृष्टिकोनातून निर्णय घेणं अपेक्षित. ज्यावेळेस तुम्ही बौद्धिक दृष्टिकोनातून निर्णय घेशाल आपल्या लाईफमध्ये तर सक्सेस म्हणजे यश हे तुमच्या एकदम जवळ असेल. पण तेच जर तुम्ही इमोशनली निर्णय घेशाल तर तुमचं उद्दिष्ट जे जीवनाचं आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. यामध्ये जर पुढच्या स्टेप ज्यांनी ध्यान केली, ज्यांनी धारणा केली, तो पुढे चालून समाधीपर्यंत पोहोचतो. समाधी म्हणजे कसं असतं, एक अशी अवस्था आहे आपल्या ह्युमनमध्ये की आपण डायरेक्टली परमात्मा संग बोलत असतो. त्यावेळेस हे जे व्हिज्युअल वर्ड जे आपल्याला दिसतं जे जग, त्याच्याशी आपल्याला ते मात्र संबंध नसतो. पण तीसुद्धा एक ध्यानाची एक प्रकार आहे, तो आपण केला पाहिजे. ॲज ए समुपदेशक, संस्थेचं नाव मानसिक आरोग्य विकास व समुपदेशन केंद्र. कोणालाही कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक अडचण असेल, मानसिक छोटा मोठा असा ताण असेल, तणाव असेल, प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या पेरेंट्स संग बोला. ऑब्झर्वेशन एकदम कीन आहे की आजचे विद्यार्थी आईवडिलांचं फक्त ऐकत नाही, इतरांचं सगळ्यांचं ऐकतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माझी अशी प्रत्येकाला विनंती राहील, आज या जागतिक ध्यान दिनानिमित्त आपण या 8 नियमांचं पालन करावेत आणि आपलं लाईफ, आपल्या जीवनातले जे उद्देश आहेत त्याला पूर्णतेकडे कसं नेण्याचा प्रयत्न करता येईल हे सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. आपला ताणतणाव कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी, मानसिक स्पष्टता येण्यासाठी, विचारामध्ये स्पष्टता येण्यासाठी, एखादं गोष्ट मला करायची आहे मग ती मी करू का नको ही जी द्विधा मनस्थिती असते, ही द्विधा मनस्थिती जाण्यासाठी मन कणखर असणं आणि मनात स्पष्टता असणं, त्याला मानसिक स्पष्टता असं आपण म्हणतो, हे किती महत्त्वाचं आहे आणि ते ध्यान केल्याशिवाय आपल्याला मिळू शकत नाही. हेच आपल्याला एकंदरीत आजच्या सरांच्या व्याख्यानावरून समजलेलं आहे. अधिकचा वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे आदरणीय उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मनोगतातनं मार्गदर्शन करावं. डालकरी सर यांनी मांडलेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा दिवस आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसाची 2 वैशिष्ट्ये आहे. आजचा दिवस हा जॉग्रफीचे सर सांगतील तुम्हाला सगळ्यात छोटा दिवस आहे, लहान दिवस आहे. आज 21 डिसेंबर आहे आणि या वर्षापासून आपण जागतिक ध्यान दिवस साजरा करणार आहोत. दरवर्षी आपण महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेणार आहोत. शासनाने आपल्याला तसे निर्देशित केलेले आहे. आता ध्यान का करावं, मनाची एकाग्रता का मिळवावी, किंवा जगत असताना या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे, असे सगळे विचार तुमच्या मनामध्ये चाललेले असतील.
डालकरी सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या 1-2 गोष्टींवरती मी फोकस करेन की आपण ओंकार घेतो, ओम म्हणतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ओम हॅज ओव्हर 100 मिनिंग्स. वन ऑफ देम इज वेलकम टू गॉड. मग ओम म्हणण्या पाठीमागची जी भूमिका आहे ती काय आहे? त्यामध्ये आपले जे ज्ञानेंद्रिय आहे ते कार्यरत करणं आणि मनाला स्थिरता देणं. ध्यानामध्ये 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपल्याला मन एकाग्र करणं, आणि दुसरी गोष्ट काय करावं लागते आपल्याला की आपल्या श्वासावरती आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं. आता खरं तर हा माझ्या आवडीचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती खूप बोलेल. परंतु ध्यान का करावं, त्याच्यातून काय फायदे होतात, ध्यान केल्याने चित्त कसं एकाग्र होतं, आपण जे ध्येय समोर ठेवतो ते कसं आपण मिळवतो, किंवा आपण ज्या इच्छा आकांक्षा गृहीत धरतो त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतात, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला. आता तुम्ही जे विद्यार्थी आहे, तुमच्या डोळ्यापुढे एक ध्येय आहे. काय ध्येय आहे की मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहे, मला चांगला नागरिक बनायचं आहे, आणि माझं हे सगळं जीवन मला सुखी करायचं आहे. आता आपण का शिकतो, का लहानचे मोठे होतो, आहे की नाही? त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की आपण संसार, प्रपंच, पुन्हा मुलांची देखभाल, आहे की नाही, घर बांधणं, पैसे मिळवणं, आहे की नाही, गाड्या घेणं, प्रगती करणं, हे सगळं आपण मिळवतो. पण हे मिळवत असताना जेव्हा आपण अस्थिर राहतो तेव्हा आपल्याला जे मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाटेनासा होतो. पहिली गोष्ट, सुखी कोण? सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्या मनाशी निगडीत आहे. तुम्हाला मी विचारलं तुम्ही सुखी आहात का, तुम्ही मला विचाराल तुम्ही आमच्यापेक्षा सुखी आहात, कारण पगार मिळतो, नोकरी आहे की नाही, थोडासा बँक बॅलन्स आहे की नाही, मुलं बाळं, घर, प्रपंच, आहे की नाही, तुमचं अजून काही स्थिरता नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? आम्ही सुखी आहोत. आम्हाला काय वाटतं माहिती का? तुम्ही सुखी आहे. का असं का वाटतं? कारण तुमच्या जबाबदारीच नाही, आहे की नाही. इथं बसलेली जी माणसं आहे की नाही, ही सगळी प्रापंचिक माणसं आहे आणि खूप अडचणींमधनं, म्हणजे जे अपडाऊन करतात त्यांना सकाळी 4 वाजताच उठायचं, 4:30-5ला निघायचं, आहे की नाही. उशिरा आले तर पुन्हा प्राचार्य रागवतील, असं सगळं टेन्शन घेत ते आलेले असतात. तुम्हाला तर आमच्यापेक्षा जास्त टेन्शन, आहे का नाही. आता माझं काय होईल, मी तर अभ्यासच केलेला नाही. मला परवा एक फोन आला, तो मुद्दाम सांगतो, सर जरा माझा अभ्यासच झालेला नाही, मला प्रापंचिक खूप जबाबदारी आहे. एका महिलेचा फोन होता आणि याच्यामुळे मी आता पेपर लिहू शकेल की नाही हे मला माहीत नाही, पण जरा तुमची मदत पाहिजे. मला वाटलं मदत म्हणजे जरा काही ज्ञान द्या अशी असेल मदत. परीक्षा जवळ आले कोणती मदत पाहिजे त्यांना ते तुमच्या लक्षात आलं असेल. ही गोष्ट मी यासाठी सांगितली की पहिल्यांदा आपल्याला मनाला स्थिर करायचं आहे. जगात सुख हे मिळवण्यासाठी फक्त इस्टेट मिळवणं, पैसा मिळवणं हे सुख नाही आहे. मनाला जेव्हा तुम्हाला शांतता मिळवता येते तेव्हा तुम्हाला सुखाच्या परमोच्च आनंद मिळवता येतो. आपण बघा की आपण म्हणतो की हे जे मेडिटेशन करतात, मी नीता दीदींना तुमच्या समोर आणलेलं होतं, दररोजचा त्यांचा दिनक्रम 3:30 वाजता त्या उठतात आणि पहिल्यांदा ते मेडिटेशन करतात. बघा ही माणसं किती आपल्याला सुखी वाटतात. आता खरं तर त्यांना हे करण्याची काय गरज आहे, त्यांना सुख मिळवायचं आहे. पण सुख भौतिक गोष्टींमध्ये नाही आहे, सुख ही मानसिक प्रक्रिया आहे. आपण जेव्हा स्वतःला आनंदी म्हणतो, आपण जेव्हा स्वतःला भाग्यवान म्हणतो तेव्हा आपण खरे आनंदी असतो. आपल्याकडे बऱ्याच वेळेला दुसऱ्याचं सुख दिसतं आपल्याला, आहे की नाही. आपलं सुख आपण विसरून जातो आणि मग हे सुख मिळवण्यासाठी मला वाटतं योगाची
ध्यानधारणेची खूप गरज आहे. पण ध्यान कसं करावं मी तुम्हाला सांगतो की पूर्वी उल्लेख झाला की मागे एकदा मी तुम्हाला म्हणालो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मी व्हॅल्यू अँड स्पिरिच्युअल एज्युकेशन या नावाचा एक कोर्स केला होता. थोड्या वेळापूर्वी मी जाऊन पटकन ते पुस्तक आणलं, पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेतला. पण त्याच्यामध्ये खूप मला बोलता येईल त्या गोष्टीविषयी की आपल्याला राजयोग मिळवायचा आहे. आपण दुसऱ्याला भाग्यवान मानतो आहे का नाही. मग हे भाग्य कशामध्ये आहे माहिती आहे का. हे भाग्य मनाच्या स्थिरतेमध्ये आहे. जी माणसं एकदा ध्येय निश्चित करतात आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करतात तेव्हा ते यशस्वी होतात. पण हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याला मनावरती ताबा ठेवावा लागतो. आता इथं बसलेले जे विद्यार्थी आहेत अनेकांना असं वाटतं की आता आपल्याला तर हे सगळं काहींना ऊड लागतं, काहींना घरी जाण्याची घाई असेल, काहींना मन स्थिर नाही. माझं तुम्ही ऐकताय पण तुमचं मन स्थिर नाही. आपल्या मराठीतील कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वडाय वडाय उभ्या पिकात आलं ढोर, किती हकल हकल फिर येतं पिकावर. मन एवढ एवढ जसा खाकसन दाना, मन केवढ केवढ अभायत भीमायना. म्हणजे मन जर बघितलं तर किती छोटं आहे, खसखशीच्या दाण्या एवढं. आणि मन जर मोठं म्हटलं तर किती आहे, आभाळात सुद्धा मावत नाही, इतकं मोठं आहे. मग मन जर एवढं श्रेष्ठ आहे तर त्या मनाच्या एकाग्रतेसाठी आपण काय प्रयत्न करतो, तर तो प्रयत्न आज आपण करणार आहोत. मनाच्या एकाग्रतेसाठी आपल्याला ध्यानाची खूप आवश्यकता आहे. मग ध्यान कसं लावावं, योगमुद्रेमध्ये कसं बसावं, आपली मनाची पातळी त्यावेळेस कशी असली पाहिजे, कोणत्या वेळेला ध्यान करावं, तीच वेळ का निवडावी. सर म्हणाले की 5:30, 4:30, 5:30 ही वेळ अतिशय चांगली आहे. कारण वातावरण शुद्ध असतं, सगळीकडे शांतता असते. आणि जेव्हा शांतता प्रस्थापित होते तेव्हा आपल्याला मन अधिक चांगलं एकाग्र होतं. म्हणून आपले आई वडील किंवा आम्ही एक तुमचे शिक्षक म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो की सकाळी लवकर उठावे आहे की नाही, संध्याकाळी लवकर झोपावे. पण आज काय परिस्थिती आहे, रात्रभर जागावे आणि सकाळी झोपावे. त्यातून काय होऊन राहिलं, आपल्याला चिडचिडेपणा वाढतो, आपल्या कामाकडे आपलं लक्ष लागत नाही. जी माणसं शांत, ज्यांना निद्रा लागत नाही, बघा तुम्ही त्या माणसांचा चेहरा अस्वस्थ दिसत असतो. तुम्ही कधी रात्री जागला की काय तुम्हाला कळेल. एखादी रात्रभर तुम्ही झोपूच नका, दुसऱ्या दिवशी असं वाटेल की अरे आपलं काहीतरी सगळंच बिघडलेलं आहे, मन स्थिर होत नाही, आपल्याला जांभा येतात, आपल्याला आळस येतो आहे की नाही, काही काम निरुत्साह वाटतो आहे की नाही, काहीच काम करावंसं वाटत नाही. म्हणून पहिल्यांदा निद्रा हा ध्यानासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाकीच्या ज्या चेतना आहे ते आपल्याला एकत्रित करता आल्या पाहिजे. जे अवधान आहे, आपलं जे अवधान असतं, सायकोलॉजीचे सर इथं बसलेले की ज्याला अवधान स्थिर करता येतं, ती माणसं ध्यानाकडे लवकर वळतात. आता बघा की ध्यान केल्याने काय फायदा होतो, मन स्थिर होतं, बुद्धी स्थिर होते, विचार स्थिर होतात आणि नवीन ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. मग ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा कशी मिळवायची, ऊर्जा आपल्याला ध्यानातून सुद्धा मिळवता येते. अनेक बघा आपल्याकडे अध्यात्म जर बघितलं तर अनेक ऋषी मुनींनी काय केलं की ध्यानाने आणि योगाने या सगळ्या गोष्टींवरती मात मिळवले किंवा त्यांनी मात केले. मग आपल्याला करता येईल का, तर मला वाटतं आपल्याला ही शक्ती आपल्यालाही प्राप्त होईल. इथे कुठलाही धर्म, वंश याचा कुठलाही अडसर ध्यानासाठी नसतो. आपण मंदिरात जातो, मस्जिदमध्ये जातो, दर्ग्यामध्ये जातो आपण, किंवा जिथे ख्रिश्चन बांधवाचं त्यांचंही मेडिटेशन किंवा तिथे प्रार्थना चाललेली असते तिथे जातो. शांतपणे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आणि तुम्ही मनात म्हणायचं की मी एखाद्या छान अशा डोंगराजवळ बसलेला आहे, तिथे कसल्याही प्रकारचे आवाज नाही, हे मनात तुम्ही चिंतन करा. तिथे फक्त पक्षी किलबिलता आहे, शांत तो झरा वाहतो आहे, त्या डोंगराच्या कडेला एक छानशी नदी आहे
आणि मी अशा एकांतामध्ये मी बसलेलो आहे. माझ्या डोक्यामध्ये आता कसल्याही प्रकारचे विचार नाही. मी अतिशय छान ध्यानामध्ये आता मी गेलेलो आहे. मला या जगाचा आता विसर पडलेला आहे आणि मला असं वाटतं की मी पहिल्यांदा माझ्याशी आता संवाद करणार आहे. मी माझ्या श्वासावरती आता लक्ष केंद्रित करणार आहे. मी माझ्या मनावरती आता लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण स्थिर झालेलो आहोत, मनाने स्थिर झालेलो आहोत, बुद्धीने स्थिर झालेलो आहोत, शरीराने स्थिर झालेलो आहोत आणि आता आपल्याला नकळतपणे या जगाचा विसर पडलेला आहे. माझ्या डोक्यामध्ये जो कचरा साठलेला आहे विचारांचा, तो आता मी बाजूला केलेला आहे. माझं लक्ष फक्त माझ्या मस्तिष्काकडे आहे. मला जो परमेश्वर आवडतो त्या परमेश्वराकडे माझं लक्ष आहे. माझं लक्ष माझ्या मनाकडे आहे. त्यामुळे मी माझं मन आता स्थिर केलेलं आहे. मी ध्यान अवस्थेमध्ये आता गेलेलो आहे. आता मला त्या परमेश्वराची आठवण करायची आहे. सुरुवातीला आपण 5 ओंकार घेणार आहोत. हे 5 ओंकार घेतल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा मेडिटेशन कसं असतं, त्याच्यामध्ये आपलं मन कसं स्थिर होतं, त्याचा एक प्रभाव तुमच्यामध्ये निर्माण करणार आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा ओंकार म्हणेल. मी ज्या पद्धतीने ओंकार म्हणेल त्याच पद्धतीने तुम्हा सर्वांनी तो ओंकार म्हणायचा आहे. मी ज्या पद्धतीने उच्चारण करेल त्या पद्धतीने तुमचंही उच्चारण झालं पाहिजे. माझा ओंकार म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे सगळ्यांनी एका सुरामध्ये, एका आवाजामध्ये तो ओंकार घ्यायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सगळ्यांनी एकदा दीर्घ श्वास घ्या. हळूच श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडा. पुन्हा एकदा सगळ्यांनी श्वास घ्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडा. आता बघा, तुम्हाला खूप छान आणि शांत तुमचं मन आता स्थिर झालेलं आहे. आता जो परमेश्वर आपल्याला आवडतो त्याला डोळ्यापुढे, दृष्टीपुढे आणा आणि मी जे ओंकार उच्चारणार आहे तसं तुम्ही उच्चारायचं आहे.
धन्यवाद. अतिशय छानपैकी आपण एक 4-5 वेळेस ओंकार घेतला. सगळ्यांनी हात सोडायचे आहे. हात आपल्याच हाताला घासून आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. बघा, चेहरा धुतल्या इतका छान तुम्हाला वाटेल, एकदम फ्रेश. अजून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. आता फक्त 3 मिनिटाचं ते मेडिटेशन असेल. एक 4-5 मिनिट आपण तुम्हाला या संपूर्ण जगाचा आता विसर पडलेला आहे. तुम्ही या निसर्गाशी, या परमेश्वराशी तादात्म्य पावलेला आहात. तुमचं मन आणि बुद्धी आता स्थिर झालेली आहे. तुमच्या मनातील सगळे विचार आता काढून टाका. आपण त्या परमेश्वराशी तादात्म्य पावत आहोत. आपण त्या निसर्गाशी तादात्म्य पावत आहोत. बाहेरून येणारे जेवढे आवाज आहे ते आता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही आता मनाने स्थिर होऊ लागलेले आहेत. तुमचं मन हळू, जे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहे ते सर्व विचार आता तुम्ही थांबवलेले आहेत. तुमचा संवाद फक्त आता तुमच्या मनाशी होतो आहे. तुम्ही सर्वांनी डोळे अलगद मिटलेले आहे. तुम्ही ध्यानामध्ये बसलेला आहात. त्यामुळे तुमचं चित्त आता स्थिर झालेलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या मनाशी आता संवाद करता आहात, तोही मनातल्या मनात. आणि जणू काही तुम्हाला जीवनातील एक वेगळा आनंद आता मिळू लागलेला आहे. तुम्ही आता जगाला विसरलेला आहात. आपले मित्र, मैत्रीण, कुटुंब या सर्वांना तुम्ही विसरलेला आहात. तुम्ही फक्त आपल्या जणू काही मस्तिष्काकडे तुम्ही बघता आहात. तुम्ही त्या परमेश्वराशी आता संवाद करत आहात. तुम्ही स्वतःच्या मनाची आता धारणा करत आहात की मला निव्वळ या सृष्टीमधला आनंद मिळवायचा आहे. माझ्या मनामध्ये जे सगळं दुःख साठलेलं आहे ते मी आता हळूहळू बाहेर करतो आहे. माझं मन जे विचलित झालेलं आहे त्या मनाला मी आता स्थिर करत आहे. माझं लक्ष फक्त माझ्या ध्येयाकडे आहे, माझ्या जीवनाकडे आहे. मला जो परमेश्वर आवडतो आहे त्या परमेश्वराकडे आहे. ज्या ज्या सगळ्या गोष्टी मला आवडतात त्या सगळ्या गोष्टींकडे माझं आता लक्ष गेलेलं आहे. मी आता जीवनाचा एक सर्वोच्च आनंद घेतो आहे. मला आता या जगाचा सुद्धा विसर पडलेला आहे. मला फक्त असं वाटतं या संगीतामधून निघणारी नादमयता, या सृष्टीमध्ये असणारी कंपन, याचाच फक्त मला आवाज येतो आहे. मला आता जगण्याचा खूप मोठा आनंद मिळतो आहे. माझं मन आता स्थिर झालेलं आहे. मी माझ्या श्वासावरती आता लक्ष केंद्रित केलेलं आहे. जगामध्ये मीडियाद्वारे मला जे काही सगळं दुःख मिळतं ते सगळं मी आता बाजूला केलेलं आहे. आणि मी माझ्या मनाशी आता हिजगुज करतो आहे की हे परमेश्वरा, तू मला मानव म्हणून आता घडवलेला आहे, तर मला मानव म्हणून जगायचं आहे. मी माणसासारखाच वागेल. माझ्या हातून कुठल्याही प्रकारच्या चुका होऊ देऊ नको. हे परमेश्वरा, मला सतत आयुष्यामध्ये सुख, शांती आणि आनंद मिळू दे. या जगामध्ये जो काही सगळा आनंद साठलेला आहे त्या आनंदाच्या लहरी आता माझ्या मनापर्यंत जाऊन पोहोचत आहे. आणि माझं मन आता अतिशय आनंदी झालेलं आहे. मी माझ्या मनातलं सगळं जे दुःख आहे
ते दुःख बाजूला केलेलं आहे आणि मला आयुष्यभर मला आनंद मिळवायचा आहे. त्या आनंदासाठी मी आता या परमेश्वराशी तादात्म्य झालेलो आहे. मन स्थिर करा. मी कॉमेंट्री थांबवतो. आपण 3 मिनिट ध्यानामध्ये जाणार आहोत. तुमचं सर्वांचं मन, एक विद्यार्थी सोडला तर सगळ्यांचं मन अतिशय स्थिर झालेलं आहे. तुम्हाला जगाचा विसर पडलेला आहे. आपण 3 मिनिट फक्त हा ध्वनी ऐकायचा आहे आणि जणू काही एखाद्या निसर्गरम्य परिसरामध्ये जाऊन आपण एकटेच आहोत आणि तिथे आपण समाधी अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेलो आहे. अशा प्रकारची मनाची धारणा करा. 3 मिनिट आपण सगळेजण पूर्णपणे स्थिर होऊया. फक्त संगीत तुम्ही ऐकणार आहात. आपण आता ध्यानातून बाहेर येणार आहोत. या सृष्टीची चाहूल आता आपल्याला लागणार आहे. प्रत्येकाने अलगद आपले डोळे उघडायचे आहे. दोघं हात एकमेकावरती घासायचे आहे, तोडायचे आहे आणि आपल्या चेहऱ्याला आपल्याला वॉश करायचं आहे. हे हात घासून आपला चेहरा वॉश करा. त्या चेहऱ्यावरनं फिरवा. आपलीच ऊर्जा आपण आपल्या स्वतःला देत आहोत. अतिशय शांततेचा अनुभव तुम्हा सगळ्यांना या 2 मिनिटाच्या ध्यानामधून आणि या साक्षात्कारामधून मिळालेला असेल असं मी मानतो. आपल्या सगळ्यांना